तर आज प्रचंड बोर होत होतं, म्हणून मी ऋतुजाला कॉल केला आणि बोलता बोलता ती म्हणाली, मग चल ना आपण चायनीज खायला जाऊयात. पण मला चायनीज आवडत नाही, तरीही म्हटलं तुझ्यासाठी खाते, म्हणून छान आवरलं आणि जाता जाता जॉयला नेहमीप्रमाणे बाय बोलले. आणि जॉय नेहमीसारखा रुसून बसला होता. त्याला आवाज दिला तरी तो बाहेर नाही आला, कारण मी त्याला एकट्याला सोडून चालली. ठीक आहे म्हणत मी निघाल्यानंतर माझ्याकडे थोडा वेळ होता, म्हणून मला थोडंसं नेल रिमूव्हर वगैरे खरेदी करायचं होतं, ते घेतलं, कारण नेहमीच राहून जायचं. आणि क्लिप आवडला तोही खरेदी केला. तरीही मला ऋतुजाने 10 मिनिटं वेट करवलं. नंतर तिची एंट्री झाली ठुमक्यात. मग आम्ही पोहोचलो कॅफेमध्ये बसल्यानंतर ना ऑर्डर केलं. ऑर्डर येईपर्यंत छान गप्पा मारल्या एकमेकींबरोबर आणि त्याच्यानंतर छान छान एकमेकींचे व्हिडिओज केले, जे आम्हाला इन्स्टाला पोस्ट करायचे होते स्टोरीसाठी. आणि गप्पा मारल्यानंतर ना आमची ऑर्डर आली. तर ऑर्डरमध्ये आम्ही चायनीज मागवलं होतं, ते म्हणजे ट्रिपल राईस आणि चिकन लॉलीपॉप. आणि इतकं छान आणि टेस्टी होतं. अजिबात ऑइल आणि अजिनोमोटो जास्त प्रमाणात नव्हतं, त्यामध्ये खाल्ल्यानंतर त्रासही झाला नाही आणि खाताना भारीसुद्धा वाटलं. टेस्ट पण छान होती. ते आवडल्यामुळे आम्ही मागवले हक्का नूडल्स, आणि हक्का नूडल्स सुद्धा टेस्टी होते. आणि सगळं फिनिश केलं आम्ही. हे आपण कोल्ड कॉफी मागवली. हे दोन्ही छान आहेत म्हणून आम्ही कोल्ड कॉफी मागवली. तसे तरीच होते, अजिबात नाही आवडली. हे सगळं फिनिश केलं अगदी चाटून पुसून. आणि नंतर ना मग छान इव्हिनिंग स्पेंड झाली आमच्या दोघींची आणि मजा आली. येस, भेटूयात नेक्स्ट व्लॉग मध्ये. थँक्यू.